आमदार सहस्राम कोरटे यांनी शिक्षक दिनाचे औचित्य साधत आमगाव आणि सालेकसा तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार केला आहे। ज्या शिक्षकांमुळे आज मी आमदार झालो अशा शिक्षकांचे ऋण माझ्यावर देखील आहेत, त्यामुळे मी देखील समाजाला दिशा दाखविणाऱ्या शिक्षकांचा शिक्षक दिनाचे औचित्य साधत सत्कार करत असल्याचे आमदार सहस्राम कोरटे म्हणाले। देशाचे पहिले उपराष्ट्रपती तसेच दुसरे राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस 5 सप्टेंबरला दरवर्षी शिक्षक दिन म्हणून साजरा केला जात असून शिक्षक दिनाचे औचित्य साधून गोंदिया जिल्ह्याच्या अतिदुर्गम आदिवासी बहुल नक्षलग्रस्त क्षेत्र समजल्या जाणाऱ्या सालेकसा आणि आमगाव तालुक्यात जिल्हा परिषद शाळेत सेवा देणाऱ्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला। सोबतच गट शिक्षण अधिकाऱ्यांसह केंद्र प्रमुख आणि आदर्श शिक्षकांना शाल श्रीफळ तसेच मोमेंटो देऊन सत्कार करण्यात आला, तर दोन्ही तालुक्यातील शिक्षकांना प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले आहे। आज ह्या ठिकाणी आमगाव तालुका सालेकसा तालुक्यातील जे अतिदुर्गम भागामध्ये काम करतात, आमच्या मुलांना घडवण्याचं काम करतात, जे शिल्पकार आहेत, अशा सर्व गुरुवर्यांच्या आज शिक्षक दिनानिमित्त ह्या ठिकाणी सत्कार करण्यात आलेला आहे। नक्कीचपणे की विविध क्षेत्रातून चांगली कामगिरी करणारे शिक्षक ज्यांच्या राज्यस्तरावर सत्कार झाले, ज्यांच्या राज्य शासनाकडून ज्या शाळांना पुरस्कार मिळाला, केंद्र प्रमुख आणि ज्यांची पदोन्नती पुढच्या याच्या पदावर झाली, अशा सर्व शिक्षकांचं आज मी सत्कार केलेला आहे। नक्कीचपणे आमच्या ह्या सत्काराच्या माध्यमातून एकच संदेश आम्हाला द्यायचं होतं की आपण सर्वांचा सत्कार करतो, नेत्यांचा करतो, छोट्या छोट्या कार्यकर्त्यांचा आपण सत्कार करतो, पण जे देशाला घडवण्याचं काम करतात, देशाचा जो ग्रामीण भागाचा जो ढाचा आहे, शिक्षणाचा ढाचा जो उभं करण्याचं काम करतात, त्यांच्याकडे कोणाचंही लक्ष नाही। आणि म्हणून ह्या शिक्षकांचा सत्कार, ह्या सत्काराच्या माध्यमातून शिक्षकांच्या ज्या अनेक समस्या आहे, ज्या शाळेतील समस्या आहे, अनेक शाळेचं जे छत आहे ते गळत आहे, अनेक ठिकाणी पाण्याचा अभाव आहे, अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा नाही, अनेक ठिकाणी रंगरंगोटीसाठी शाळेला अर्थसहाय्य बरोबर येत नाही, ह्या अनेक गोष्टी त्या शिक्षकांना भेडसावतात, पण ते खुल्या मनानं कोणाला सांगू शकत नाही। आणि म्हणून त्यांनी माझ्याशी चर्चा झाली पाहिजे। तर ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक शिक्षणाच्या ज्या समस्या आहेत त्याच्यावर चर्चासुद्धा झाली आणि विशेषतः जुनी पेन्शन ही योजना ह्या कर्मचाऱ्यांना लागू झालीच पाहिजे, अशा प्रकारची भूमिकासुद्धा ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी घेतलेली आहे। तर यावेळी जिल्हा परिषद शाळेत शिकविणाऱ्या शिक्षकांनी आम्हाला शिक्षणाव्यतिरिक्त इतर कामे शासन देत असल्याने आमच्यावर योजना म्हणून थोपविण्यात येणारे कामे कमी करण्यात यावी अशी मागणी शिक्षकांनी केली आहे। तर शिक्षक संघटनांनी आमदार सहस्राम कोरटे यांना शिवाजी महाराजांच्या मोमेंटो स्वरूपी मूर्ती भेट देत त्यावर फिर एक बार आमदार असं लिहत आपल्या पक्षाची सरकार येताच जुनी पेन्शन योजना लागू करण्यास मदत करण्याची विनंती केली आहे। गंभीर समस्या आहे, शून्य शिक्षण शाळांमध्ये हजारो शिक्षकांचे पद निघत आहे। आमच्या गोरगरिबांची मुलं शिकणार नाही कसं? एका शिक्षकांचे 4 वर्ग, 2 वर्ग, आपल्याकडून तेवढं शिकवायचं आहे ना। आणि म्हणून अपेक्षा खूप मोठी दिली जातात। उपक्रमाची यादी जर वाचायला गेली तर आज शाळा देशावर राहणार एवढे पूर्ण आढावा उपक्रम कमी गुणवत्ता वाढीसाठी असणारे उपक्रम ठीक आहे, परंतु आम्हाला आम्ही तर दिलेला फरक पडतो ना। शिक्षकांनी सर्वे कोणाकोणाच्या घरी दिला मिळाला, कोणाला शिकवणं बंद झालं। वृक्षारोपण जागा नाही आहे गावात, वृक्षारोपण कुठं गावात जेवढी मोकळी जागा आज गावाला तुला ढोरांनी फोटो काढा, सायकल काढा, हे असे म्हणजे वाहतुकीचा फायद्याचे उपक्रम आमच्याकडे लागलेले आहेत। त्यामुळे गुणवत्तेचा निश्चितच त्रास होत चाललेला आहे। आमच्या गोरगरिबांची, आदिवासी, ओबीसीची मुलं शिकली पाहिजे यासाठी गुणवत्तापूर्ण काही उपक्रम मोठे ठेवणे, बाकीचे जे 1760 उपक्रम आहेत हे आपल्या प्रयत्नाने कमी होण्याची अपेक्षा करतो। तर यापुढे देखील दरवर्षी शिक्षक दिनानिमित्त सालेकसा आणि आमगाव तालुक्यातील शिक्षकांचा सत्कार करू असे आमदार कोरटे म्हणाले। तर या कार्यक्रमाला गट शिक्षण अधिकारी, केंद्र प्रमुख तसेच सालेकसा आमगाव तालुक्यातील शिक्षकांनी या सत्कार सोहळ्यात मोठ्या संख्येत हजेरी लावली होती।
GB न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. GB न्यूज गोंदिया.